23 वर्षे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा दिली. लहान गावात असूनही अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रांचा वापर केला. ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी अनेक युक्त्या प्रयुक्त्यांचे आणि निरनिराळ्या शल्यक्रियांचे जनक म्हणून त्यांची ओळख आहेच. या साऱ्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव हा पुरस्कार 2007 साली त्यांना देण्यात आला. लिखाण, वाचन, नाटक, प्रवास हे त्यांनी जोपासलेले छंद. कॉलेज जीवनापासूनच लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे संघटनांत त्यांचा सक्रिय सहभाग असे. नास्तिक विचार आणि उत्क्रांती हे खास अभ्यासाचे विषय असत. ललित लेखक, मार्मिक विज्ञान लेखक, रसाळ भाषांतरकार, खुसखुशीत ब्लॉगर, अभ्यासू वक्ता म्हणून ख्यातिकीर्त आहेच. स्त्री आरोग्य तज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेत शास्त्रीय विषयावर शुद्ध आणि फरड्या मराठीत गेली 20 वर्षे नियमित व्याख्याने देतात. स्त्री आरोग्यविषयक लिखाण विशेष जनप्रिय आहे. असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले आपले वाईतील मॉडर्न क्लिनिकचे डॉक्टर शंतनू अभ्यंकर आणि त्यांच्या या भव्य कार्याचा परिचय करून देणारा दिलखुलास संवाद साधला आहे आपल्या नीलम टॉक शोच्या संस्थापक, संकल्पक व सुप्रसिद्ध समुपदेशक, पत्रकार आणि स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ नीलम अजितसिंह राजपूत. सप्रेम नमस्कार. मी नीलम राजपूत नीलम टॉक शो मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे ज्ञानवंत, लाखो घरात त्यांनी अंकुर जन्माला घातलेले आणि खरं तर सरांचं कौतुक म्हणजे मी काय कौतुक करणार, ज्ञानवंत, कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व असं म्हणजे मुलाखत घ्यायचे झाले ना तर सहज 50-100 वेगवेगळे मुलाखती माझ्याच कार्यक्रमात सरांच्या होतील, एवढे विषय सरांकडे आहे. सर, वेलकम टू नीलम टॉक शो. नमस्कार. नीलम टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज आम्ही शंतनू अभ्यंकर वाई येथे आलेले आहे, कारण मी प्रत्येक वेळेस म्हणत असते की सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून देण्यासाठी मी हा नीलम टॉक शो सुरू केला. त्यामुळे आज मी वाई येथे आलेले आहे आणि शंतनू अभ्यंकरांची आज आपण त्यांचा परिचय म्हणजे मी काय परिचय करून देणार. सरांचं आत्ता आमचं बोलण्यात आलं की सरांचे किती लाखो व्ह्यूज आहेत युट्यूबला की मला तर एकदम खूप छान वाटते. सरांशी गप्पा मारताना खरं तर खूप आनंद होत आहे. तर तुमचं मनापासून स्वागत करते नीलम टॉक शो मध्ये. आणि या नीलमताईंचा आनंद दुहेरी आहे बरं का. म्हणजे मुळात मुलाखत घ्यायचा त्यांचा उत्साह तुम्ही बघितलाच आहे त्यांच्या इतरही व्हिडिओज मधनं. आणि आज इथे वाईला त्या माहेरी आलेल्या आहेत आणि माहेरचा वैद्य बायकांना जास्त प्रिय असतो, त्यामुळे ते जास्त उत्साहात आहे. त्यामुळे त्यांनी केलेलं कौतुक फार मनावर घेऊ नका. कौतुकास्पद म्हणजे खरंच आहे तुम्ही की एवढे तुमचं लेखन सर मी बघितले, हे सगळे आता माझ्या समोर ही सगळी तुमची पुस्तकं आहेत. एवढे लिखाणाची सुरुवात कशी झाली सर? ते काय झालं, मी एके दिवशी कॉम्प्युटरवर बसल्या बसल्या माझा एक जुना लेख होता, पाळीमिळी गुपचिळी नावाचा. त्याच्यामध्ये महिला पाळी पुढे ढकलायला ज्या काही गोळ्या घेतात त्याबद्दल टीका करणारा तो लेख होता. तो अर्धवट होता. मी तो एकदा बसल्या बसल्या पूर्ण केला आणि तो फेसबुकवर टाकला. त्याच्यामध्ये माझा नंबर पण होता आणि मग तिथनं तो माझ्याच एका विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर टाकला आणि तो खूपच व्हायरल झाला. खूप त्याची चर्चा झाली. मला पुढच्या 1-2 महिन्यामध्ये एक 300-400 फोन आले. त्यातले 90% फोन महिलांचे होते आणि अगदी बोलू ना वगैरे असं विचारून वगैरे असे लोकांनी फोन केले. म्हणजे खूप चांगला अनुभव आला. आणि आपल्या या पाळी संदर्भातल्या कल्पना, शंका, त्यांनी त्या जे काय प्रथा परंपरा पाळतात त्याबद्दल आणि अशा पद्धतीने पाळी पुढे न ढकलता काही आपण धार्मिक कार्यात भाग घेऊ का वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न त्या महिलांनी मला विचारले, अगदी मोकळेपणाने विचारले. 2 गोष्टी होत्या. एक म्हणजे तो लेख अगदी थेट काळजाला भिडेल असाच उतरला होता. आजही लोक कुठे गेलं की त्या लेखाची आठवण काढतात. आणि दुसरं कारण त्या एका बिनचेहऱ्याच्या माणसाशी म्हणजे आवाजाशी बोलत होत्या, त्यामुळे जास्त मोकळेपणाने त्यांना बोलता आलं. पण काही का असेना सुरुवात तिथून झाली. मग वेगवेगळ्या वर्तमानपत्रातनं आणि विशेषतः सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती मी माझं लिखाण लिहून टाकायला लागतो. आणि वर्तमानपत्रात सदर लिहिल्यामुळे कसं होतं, नियमितपणे आपोआपच लिहिलं जातं. एक प्रकारचं कंपल्शन असतं
त्यामुळे मग विविध प्रश्नांवरती मी लिहित गेलो. केवळ अमुक आजार, मग त्याच्यामध्ये अमुक होतं आणि त्याच्यावरती तमुक उपचार, अशा पद्धतीचं लिहिण्यामध्ये मला रस नव्हता आणि तसं मी लिहितही नाही. प्रत्येक आजाराला काहीतरी कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक असे अनेक पैलू असतात, मानसिक, आणि त्या सगळ्या पैलूंबद्दल माहिती असणं अधिक गरजेचं असतं. अशी जेव्हा सर्वांगीण माहिती असेल तेव्हा तुम्ही स्वतःच्या आजाराबद्दल आणि आरोग्याबद्दल योग्य निर्णय घेण्याची शक्यता वाढते. सो दॅट इज द आयडिया बिहाइंड रायटिंग दीज थिंग्स. नुसतंच टेक्स्टबुक भाषांतर करण्यामध्ये काहीच मजा नाही. ते अगदी स्त्री आरोग्य म्हणजे एवढ्या तुम्ही आरोग्यवती भव, म्हणजे नेहमी लहानपणापासून आपण ऐकत आलेला असतो अष्टपुत्र सौभाग्यवती भव, पण हे मग स्त्री आरोग्यवती भव म्हणजे काय ते? नाही, आरोग्यवती भव हे आगामी पुस्तकाचं नाव आहे. आणि पहिलं पुस्तक होतं त्या पाळीमिळी गुपचिळी असं होतं, कारण तो मूळ लेख होता, त्याचंच नाव त्या पुस्तकाला दिलेलं होतं. आणि आता जे येतंय ते आरोग्यवती भव, तेही असं स्त्री आरोग्यासंदर्भात वेळोवेळी केलेलं जे काही लिखाण आहे, वेगवेगळ्या आजारांबद्दल, कंडिशन्सबद्दल, गैरसमज लोकांचे कशाबद्दल असतात ते एकत्रित केलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की डॉक्टरांचं नातं हे रोगाशी नाही तर आरोग्याशी असलं पाहिजे, म्हणून त्या पुस्तकाला नाव सुद्धा आरोग्यवती भव दिलंय. मी माझ्या लेटरहेडवरती सुद्धा स्त्री रोगतज्ञ असं कधीही लिहित नाही, मी स्त्री आरोग्य तज्ञ असं म्हणतो. त्याचं कारण असं की मला असं वाटतं की आरोग्य राखायचं कसं हे शिकवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आजार बरा करणं दिस इज सेकंडरी. त्यामुळे खरं तर सगळ्याच डॉक्टरने असं करायला पाहिजे, बाल आरोग्य तज्ञ, अस्थि आरोग्य तज्ञ वगैरे, असं हरकत नाही. दॅट विल बी अ गुड थिंग. फक्त त्या गुप्तरोग तज्ञाचं काय करायचं ते जरा बोल. नाही सर, म्हणजे मला तर असं तुमच्याशी कोणत्या विषयांवर बोलायचा हा प्रश्न आहे की एवढे तुमच्याकडे विषय आहेत. तुमचं सामाजिक आहे, तुम्ही वसंत व्याख्यानमालामध्ये पण कार्यरत आहात, टिळक ग्रंथालयात आहात, उत्तम वक्ते आहात, तुमचे मासिकांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये तुमचे लेख येतात. म्हणजे कोणता विषय तुमच्या बरोबर बोलू असं मलाच प्रश्न पडलेला आहे. तरी पण आम्ही थोडासा प्रयत्न करू की तुमच्याकडून आम्हाला जास्तीत जास्त मिळेल असं, की आम्ही प्रेग्नेंट आहोत. म्हणजे कसं प्रत्येक वेळी स्त्री प्रेग्नेंट असते, पण तो तुमच्यात जो मी लेख वाचला ना की आम्ही प्रेग्नेंट आहोत, म्हणजे त्याबद्दल काय सांगा? नाही, त्याचं झालं असं की एक माझा मित्र आहे, तो रिझर्व्ह बँकेत असतो, मुंबईला नोकरीला आहे. आणि त्याचा मला एकदा फोन आला आणि त्याने मला फोनवरती सांगितलं की सर आम्ही प्रेग्नंट आहोत. म्हणजे बरं, तो काही स्वतःला आवाजावा म्हणणाऱ्यातला नाही, कोणी राजा महाराजा वगैरे आम्ही आज येतोय वगैरे असं नाही, आम्ही प्रेग्नंट आहोत. आणि मला ते खूप आवडलं, कारण नेहमी मी असं बघतो आणि सगळे अभ्यास पण असं दर्शवतात, आपल्याला पण हा अनुभव आहेच, की ज्या वेळेला स्त्रियांच्या आरोग्यामध्ये पुरुषांचा सहभाग वाढतो, मग तो कुठलाही निर्णय असो, मुलं किती व्हावीत, कधी व्हावीत का न व्हावीत, इथपासून ते आरोग्याची काळजी, आहाराची काळजी वगैरे वगैरे वगैरे, जेव्हा पुरुषांचा सहभाग वाढतो तो फार महत्वपूर्ण आणि अर्थपूर्ण असतो. त्यामुळे तो जेव्हा म्हणाला की आम्ही प्रेग्नंट आहोत, त्यावेळेला दॅट सेट मी थिंकिंग की मला सुद्धा ना, आम्ही इथे अँटीनेटल क्लासेस घेतो, म्हणजे गरोदर महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दर महिन्याला मासिक माहिती वर्ग घेत असतो. त्यावेळेला सुद्धा काही पुरुष मंडळी येतात. आमचा आग्रह असतो सगळ्यांनीच यावं, पण सगळे येत नाहीत, पण शक्य असतील ते येतात आणि त्यांनी खूप फरक पडतो असं मला वाटतं. त्यामुळे मग मी प्रेग्नन्सीमध्ये पुरुषांचा सहभाग कसा असावा या संदर्भात म्हणून तो लेख लिहिला. त्याला मग ते टायटल दिलं आम्ही प्रेग्नंट आहोत. आता निघालाच आपलं, तर थोडंसं महिलांना सांगताल का की कशी काळजी घेताल गरोदरपणात वगैरे? इतकं थोडक्यात सांगणं खूप अवघड आहे, कारण मला तर वाटतं की किती मुलाखती होतील तुमच्या. प्रत्येक महिन्याला 2 तास असा 4 कार्यक्रम, म्हणजे इट इज 8 hours ते सगळं कंटेंट आहे आणि अर्धवट काहीतरी बोलण्यात काय अर्थ. उगीच आपले व्यायाम करा, आहार नीट घ्या वगैरे, या पण असं महिलांचे खूप प्रश्न असतील, खूप असतं. म्हणजे अगदी पूर्वीपासून, पूर्वीच्या पिढीत आणि आत्ताच्या पिढीत, आत्ताची इतकी आधुनिक झाली आहे की थोडंसं पूर्वीच्यांचं ऐकत नाही. म्हणजे आणि पूर्वीचं पारंपरिक पण आहे आणि आत्ताच्या थोडंसं ते नाही की आमच्या नवीन पद्धतीने करतात. मग तो कसा तुम्हाला फरक वाटला? कारण ते काजळ घालण्याचं नाही किंवा केसर म्हणा, सफरचंद, टोमॅटो खाल्ले की मुलं गोरी होतात वगैरे, असं ते पूर्वीपासून होत आलेलं असतं. मग हल्लीच्या मुली तेवढं सगळं करतात? नाही, असे प्रश्न असतात, आजही असतात, लोक विचारतात आणि वेगवेगळ्या स्तरातले लोक असतात. त्यामुळे त्यांच्या कल्पना
स्वतःबद्दलच्या वेगळ्या वेगळ्या असतात. आय रिस्पेक्ट ऑल दोज थिंग्स. त्यांनी तुम्ही किती चुकीचा आणि ज्याला माहिती आहे त्या माहितगार माणसाला मूर्खपणाचा वाटेल असा प्रश्न विचारला तरी माझ्या दृष्टीने तो काय चुकीचा कधीच नसतो किंवा मूर्खासारखा कधीच नसतो. त्याचं कारण असं आहे की मी सुद्धा माझं क्षेत्र वगळता इतर अनेक क्षेत्रातला मूर्खच आहे आणि माझ्या क्षेत्राला सुद्धा मला सगळं कळतं असं नाही. देर आर सो मेनी थिंग्स विच आय डोंट नो. त्यामुळे विचारण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, नसावा. आणि उत्तर देणं हे माझं कामच आहे, म्हणून तर तो माहिती वर्ग सुरू केला. कारण इतके बारीक सारीक प्रश्न आणि इतकी मंडळी विचारायची. बरं, त्यांना समोर बसल्यावर प्रश्न सुचत नाहीत, घरी गेल्यावर सुचतात. मग मी त्यांना कधी कधी लिहून आणतात काही मंडळी. म्हणून मग हा कार्यक्रम सुरू केला, त्याचा खूप फायदा झाला. आणि म्हणून त्या सगळ्या कुटुंबियांना सकट आम्ही त्यांना बोलावतो. ते आधी मी फक्त पेशंटलाच बोलवायचो. एकदा असं झालं की मी सांगत होतो की ब्रेस्ट फिडिंगचं महत्व कसं आहे आणि वरचं दूध देण्याची कशी आवश्यकता नसते. अंगावरती जर का मुलगा पाजत असेल तर वरचं काही विशेष आहार घ्यायला पाहिजे किंवा आळणी खायला पाहिजे किंवा कुठले पदार्थ टाळले पाहिजेत असं काही नाहीये असं मी सांगत होतो. आणि माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी म्हटलं की कधी समजा आईचं दूध नाही मिळालं तर एखाद्याला गाईचं म्हशीचं बाळाला आपण दूध देतो, मग त्याला म्हशीला काय डाएटवर ठेवतो का असा प्रश्न मी विचारला. सगळे पेशंट हसले बिसले, पण एक बाई उभ्या राहिल्या आणि त्या म्हणाल्या की ते सगळं बरोबर आहे डॉक्टर, पण म्हशीला सासूबाई नसतात. तेव्हा माझ्या डोक्यात उजेड पडला की हे सगळं यांना सांगून काहीच उपयोग नाही. त्यांचे घरच्या म्हणजे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये घरचे लोकही सामील असतात आणि त्यात काही चुकीचं नाही, तर त्यांनाही याच्यामध्ये सामील करायला पाहिजे. मग नेक्स्ट टाइम आम्ही आमचं इन्व्हिटेशन बदललं ना, फक्त पेशंटला बोलवायचं ते त्यांच्या घरच्यांना, नवऱ्याला, सासऱ्यांना सगळ्यांनाच बोलवायला लागलो. दॅट मेड अ ग्रेट डिफरन्स. आणि आता कोरोनामुळे आमचे क्लासेस बंद होते, मग आम्ही युट्यूबवरती छोटे छोटे व्हिडिओज करून टाकले. आता युट्यूबचं तुम्ही सांगताच तर तुम्ही सांगा, आता युट्यूबचं तुमचं चॅनल आहे त्याच्यावर काय तुम्ही. नाही, 2-3 भाग आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे माझं जे लिखाण आहे त्यात काही व्यक्तिचित्र आहेत वगैरे ते मी वाचून तेथे टाकलेलं आहे. दुसरा भाग आहे मी आता म्हटलं तो की गरोदरपण आणि तत्संबंधीची जी माहिती आहे ती मी छोट्या छोट्या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये टाकलेली आणि मुद्दाम ते छोटे केले. 2-4 मिनिटं 2-4 मिनिटं एवढं एक मुद्दा. कारण त्याच्या पलीकडे लोकांची सहनशक्ती आता नाहीये, वेळ नसतो. किती मिनिटाचं आहे ते आधी बघतात, मग ते बघायचं की नाही ते ठरवायचं. नाही, मी पण असंच करतो. त्यामुळे ते शॉर्ट व्हिडिओज केले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना त्या युट्यूब चॅनलमध्ये हे आता पूर्वीच केलेलं आहे की मानवी लैंगिकता, सेक्स आणि सेक्शुअलिटी या संदर्भात तरुण मुला मुलींच्या मनात अनेक शंका, कुशंका, गैरसमज असतात आणि मोठ्या माणसांच्या मनात पण असतात, पण त्यांना ते तितके त्रासदायक वाटत नाहीत. तरुण मुलांना ते खूपच जाणवत राहतं. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणारे असे जवळजवळ 30-35 व्हिडिओ क्लिप्स मी त्याच्यावरती टाकले आणि दॅट हॅज गॉट अ ट्रिमेंडस रिस्पॉन्स. मग त्याच्यामध्ये काही नाही, मी खुर्चीत बसून आता जसं बोलतोय तसं बोलतोय. माझ्या हातात वही पेन पण नाही, ना मी कुठलं चित्र काढून दाखवतो, ना कुठलं स्लाइड, काही नाही. इट इज प्लेन सिम्पल. हो, 95 लाख व्ह्यूज आहेत. हे फार वाईट गोष्ट आहे असं मी म्हणतो. इट इज अ व्हेरी बॅड थिंग. इट इज अ व्हेरी टेलिंग कमेंट्री की ही माहिती किती गरजेची आहे आणि एक समाज म्हणून, शिक्षण व्यवस्था म्हणून ही माहिती योग्य वयामध्ये योग्य मुलांपर्यंत पोहोचवण्यात आपण किती कमी पडतो याचा इंडेक्स आहे तो. जर काही माहिती इतरत्र सहजपणे, म्हणजे मी तर म्हणतो शाळा कॉलेजातनं उपलब्ध असती तर लोक कशाला त्या चॅनलवरती गेले असते. त्यामुळे मुलांना इंटरनेट आहे, मोबाईल फोन आहे, त्यामुळे पोर्नोग्राफी सगळ्या जणांना फ्रीली ऍक्सेस आहे. त्यामुळे चांगलं वाईट काय हे कळण्याचं त्यांचं वय नसतं, तेवढी प्रगल्भता नसते. त्यामुळे समाज म्हणून आणि एक डॉक्टर, शिक्षक, समाज कार्यकर्ती म्हणून आपलं काम एवढंच आहे की आपण त्यांना पर्याय उपलब्ध करून द्यायचे. शेवटी निवड काय करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सरांच्या बोलण्यावरून आपल्या लक्षातच येते की उत्तम वक्ते, मी सुरुवातीलाच बोलले, त्यामुळे त्यांच्या बोलण्यातच सगळं समजते की सरांचा किती अभ्यास आहे. सर, आता एक लेख तुमच्या वाचलेला मी की ऍलोपॅथीवर तुम्ही बोललेला. काय म्हणजे लोकांचे समज असतात, गैरसमज असतात, त्या गोळ्या घ्यायच्या की नाही, किंवा आयुर्वेदिककडे जातात, बरेच असतात बाकीचे मार्ग, पण त्या म्हणजे घ्यायच्या की नाही, काय असं गोळ्यांचं काय. ऍलोपॅथीचं ते एक लेख होता बघा तुमचं.
नाही, ॲलोपॅथीबद्दल मी बरंच लिहिलंय, पण मुख्य माझी तक्रार अशी आहे की गैरसमज जास्त आहेत. म्हणजे आणि विशेष गैरसमज मला वाटतं गोळ्या आणि त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे याच्याबद्दल असतात. तर म्हणजे हा गैर म्हणजे अगदी ठळक अक्षरात किती म्हटलं तरी ते गैर कमीच पडेल इतका गैरसमज आहे. कारण त्याच्यामध्ये असं अध्यारूत आहे की असं काहीतरी औषध आहे की ज्याला काही साईड इफेक्टच नसतं. असं औषध असतं पण मग त्याला मुळात इफेक्टच नसतो. दॅट इज द ओनली ड्रग दॅट कॅन हॅव नो साईड इफेक्ट. कारण शेवटी सगळी औषधं ही कुठल्या ना कुठलं तरी रसायनच आहे आणि ते आपल्या शरीराशी काही ना काही स्वरूपाने इंटरॅक्शन्स करत राहतात. त्यातले काही आपल्याला हव्याशा असतात, बऱ्याचशा झाल्या न झाल्या फरक पडत नाही, आणि काही मात्र अगदी नकोशा असतात. त्यामुळे फक्त हव्याशेच परिणाम होतील आणि दुष्परिणाम अजिबातच होणार नाहीत. त्याला खरं दुष्परिणाम नाही, सहपरिणाम म्हणू आपण. असं कुठलं औषध असूच शकत नाही. ओके, सो देयर इज नो सच मेडिसिन. साईड इफेक्टचा अभ्यास केला पाहिजे, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे, ते कमी कसे होतील हे बघितलं पाहिजे, आणि हे चालू आहे ना. म्हणजे मी तर म्हणतो की कोविडच्या साथीने सगळ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय, अशा अर्थाने की वैज्ञानिक शोध कसे लागतात, वैद्यकशास्त्रातली प्रगती कशी होते याचं एक जिथं जागतं डेमॉन्स्ट्रेशन सगळ्यांना मिळालं. लोक म्हणतात आधी सांगितलं क्लोरोक्विन द्या, मग सांगितलं आयव्हरमेक्टिन द्या, मग सांगितलं रेमडेसिवीर द्या, तुम्हाला कुठं काय काहीच कळत नाही आहे ना, असं म्हणतात लोक. पण हे उलट आहे. जर का क्लोरोक्विन द्या असं सांगितलं तर ते तात्कालिक माहितीनुसार होतं. जशी नवीन माहिती पुढ्यात आली तसं बदललं ना. बदल हा विज्ञानाचा स्थायी भाव आहे. असं नाही म्हणत राहिलो की आमच्या थेट सिनियर मंडळींनी 12 महिन्यापूर्वी हे दिलं होतं, आता आम्ही तेच देणार, असं कोणी म्हटलं नाही. सो बदल हा विज्ञानाचा स्थायी भाव आहे, अभ्यास हा विज्ञानाचा स्थायी भाव आहे. याचं एक डेमॉन्स्ट्रेशन झालं असं मी म्हणतो. सो वी शुड लुक इट दिस फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे हा पराजय नाहीये, हा उलट वैज्ञानिक पद्धती तुमच्यासमोर उलगडून दाखवली गेली, आणि असंच होत असतं. साथ आल्यामुळे त्याची बातमी झाली, एवढंच. दिस इज हाऊ सायन्स वर्क्स. वी लीड वेअर एव्हिडन्स लीड्स, मोस्ट ऑफ द टाइम स्टम्बलिंग फॉम्बलिंग असंच असतं. हे आता जे विज्ञानावर तुम्ही बोलला तसं आपल्या हॉस्पिटलला इथे वाईच्या म्हणजे सातारा जिल्ह्यात पण नाहीये असं तुमच्याकडे या हॉस्पिटलला ट्रीटमेंट तुम्ही देता? नाही, अशी कुठली नवीन आधुनिक आहे. लेट मी एक्सप्लेन. पहिली गोष्ट अशी आहे ना की त्यातलं अॅम्निओसेंटेसिस म्हणजे गर्भजल परीक्षा किंवा बाळाच्या वारेचा तुकडा काढणे किंवा बाळाच्या रक्ताचा नमुना घेणे, बाळाच्या म्हणजे गर्भाच्या रक्ताचा नमुना घेणे किंवा गर्भाला रक्त भरणे, त्याचं थोडं काढायचं भरायचं, अशा पद्धतीचं उपचार हे करण्याचं केंद्र माझं हॉस्पिटल आहे. सो दिस इज समथिंग दॅट इज नॉट देअर एव्हरीवेअर, सगळीकडे नसतं. ते एक आहे. आणि मी नेहमी काय काय नवीन गोष्टी येतील त्याचा शोध घेत असतो आणि त्याप्रमाणे त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ ना, तान्ह्या बाळाची तपासणी असते की त्याला हृदयविकार आहे का, जन्मतः हृदयविकार आहे का, ती तपासणी आम्ही नियमित करतो. अगदी सोपी आहे. म्हणजे आम्ही शोध लावलेला नाही आहे, हे ऑलरेडी नोनच आहे, फक्त आम्ही ते अंमलात आणतो. ऐकू येतं का, तान्ह्या बाळाला ऐकू येतं की नाही, हे जन्मतः तपासणं खूप महत्वाचं असतं. कारण ते समजा मिस केलं तुम्ही आणि ते बाळ जन्मतः बहिरं असेल तर ते पुढे मूक पण होतं. कारण ते बहिरं या शोध लागायलाच पुढे 2 वर्ष जातात. तोपर्यंत त्याची बोलण्याची जी ब्रेन मधली एरिया असते ती डेव्हलप होत नाही आणि मग ती पुढे कधीच डेव्हलप होत नाही. सो दॅट इज वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही असे आजार आहेत, दुर्मिळ आहेत. थायरॉइड, जन्मजात थायरॉइड विकार असतात किंवा G6PD म्हणून एक डिसीज असतं किंवा कंजेनायटल ॲड्रेनल हायपरप्लाझिया. त्यामुळे होतं काय ते जाऊ देत, नावं खूप तुम्हाला अशी फार भारी भारी वाटते, पण व्हॉट एव्हर इट इज, या 3 आजारांसाठी जन्मतः बाळाच्या रक्ताची चाचणी आम्ही इथे करतो. म्हणजे सगळ्यांची करतो. वी इन्सिस्ट की तुम्ही करून घ्या म्हणून. आणि इतरही खूप आजार आहेत ज्याच्याबद्दल तपासण्या करता येतील, पण हे 3 आजार भारतातल्या लहान मुलांच्या डॉक्टरांच्या संघटनेने सांगितलंय की या 3 आजारांच्या तपासण्या करा, तरी कोणी करत नाही. किती महत्वाचं, लोकांना असं म्हणजे समजतच नाही, माहिती नसतं. इट ऍड्स टू द कॉस्ट,
पण मग मी लोकांना सांगतो की तुम्ही ते बिंदीन वाळेन चमचन वाट्यान काहीतरी ते बाळाला घेता, त्याचा पुढे तसं बघायला तर काही उपयोग होत नाही. कौतुक या पलीकडे काही त्याचा उपयोग होत नाही. ते काय तुम्ही पुढे जाऊन मोडत नाही किंवा काही त्याचं काहीच होत नाही. सो आय गेस की या गोष्टींवरती आपण खर्च झाला तर तो उलट सत्पात्री झाला असं समजायला खरंच आहे. पण ते लक्षात येत नाही, नाही लक्षात येत. आणि नंतर मग आयुष्यभर त्या मुलाला तसं सांभाळायला लागतं, त्या बाळाला असं होतं. खरं हे मुद्दा तुम्ही खरंच चांगला मांडलाय. म्हणजे लोकांपर्यंत हे पोहोचलंच पाहिजे, कळलंच पाहिजे. असं खूप जणांना माहित असतं, खूप जणांना माहिती पण नसतंय असं. आणि वाईट तुम्ही सुरुवात म्हणजे कसं वडिलांचं तर होतं शरद अभ्यंकर. म्हणजे मला तर एक उल्लेख करायचा आहे की माझा जन्म या हॉस्पिटलला झालाय, त्यामुळे मी दुग्न होताना आनंद आहे की एक छोटंसं बाळ, एक मुलगी जन्मलेली आणि ती याच हॉस्पिटलला येऊन तुमच्या पप्पांचं न घेताच तुमची मुलाखत घेते. म्हणजे माझ्यासाठी तो अविस्मरणीय क्षण आहे की अरे मी यांची मुलाखत घेतेय असं. मग वाईट का, म्हणजे एवढं तुम्हाला पुणे बॉम्बे किंवा फॉरेनला पण तुम्हाला एवढ्या संधी होत्या, तरी तुम्ही सेवाभाव एवढा जपला, आपुलकी आणि प्रेमाने लोकांना आपलंसं केलं. मी वाईत प्रॅक्टिस सुरू केली याचं मुख्य कारण म्हणजे दॅट वॉज व्हेरी मच पॉसिबल आणि सोपं होतं ते. एक तर दवाखाना होता, इमारतीचा काही भाग तर तयारच होता, त्यामुळे येऊन प्रॅक्टिस सुरू करणं हे सगळ्यात सोपं होतं. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझ्याकडे वेळ नव्हता. आय डिडंट हॅव टाइम टू ट्रायल अँड एरर करत बसायचं, दुसरीकडे कुठेतरी जाऊन मग सेटल व्हायचं, तेवढा वेळ नव्हता. त्याचं कारण असं की 12वी नंतर काय मला एमबीबीएसला ऍडमिशन मिळाली नाही, त्यामुळे मी घेतली ऍडमिशन होमिओपॅथिक कॉलेजला. मग तिथे मी जे काय शिकलो ते काय मला पटलं नाही, त्यामुळे मी ते सोडून दिलं. मग मी पुन्हा 12वीचा अभ्यास केला. मग मला एमबीबीएसला ऍडमिशन ऑल इंडिया एंट्रन्स मधनं मिळवली मी, आणि मग एमबीबीएस आणि पुढे एमडी. या सगळ्या भानगडीमध्ये बरीच वर्ष गेली होती. त्यामुळे जिद्द केवढी, म्हणजे तिथून परत इकडे असं. कारण नाही, जिद्द म्हणजे जे काय शिकवलं ते मला पटलं नाही, त्यामुळे मला तसंही त्या ज्ञानाचा आणि त्याचा काहीच उपयोग नव्हता. माझ्या दृष्टीने मी 12वी पास एवढंच माझं क्वालिफिकेशन होतं, त्यामुळे मला करावंच लागलं, दुसरं काही नाही. ते कड्यावरचे दोर कापल्यावर जसे मावळे लढायला तयार होतात तसं झालं. व्हेन आय रिअलाइज दॅट देअर वॉज नो अदर वे, मग मी ते केलं. त्या भानगडीत काही वर्ष गेली, त्यामुळे मला अजिबात कुठला हे घ्यायचं नव्हतं, त्यामुळे आणि इथे येणं सोपं पण होतं, त्यामुळे मी आलो. पण आय थिंक इट इज अ डिसिजन दॅट आय डोंट रिग्रेट एव्हर. एवढं जिद्दीने हे तर तुम्ही, मी आत्ताच बोलले ना की पेशंटचं आपलेपणा नाही, अगदी हे एवढं चांगलं काम करताय. पण सामाजिक पण बांधिलकी जपली तुम्ही, वसंत व्याख्यानमाला वगैरे कोणत्या कोणत्या स्वरूपात तुम्ही सामाजिक कार्यरत असता? मी ना मुख्यत्वे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं पण काम करतो. म्हणजे मी काम काहीच करत नाही, मी काय कुठे जाऊन कुठे करणे वगैरे असं काय म्हणून या ग्राउंड लेवलला मी काही करत नाही. पण मी लिहितो त्यांच्यासाठी, त्यांच्या सल्लागार समितीवर मी आहे, आणि रोटरी क्लबमध्ये काम करतो. टिळक ग्रंथालयाचा उल्लेख तुम्ही केला, तर वाचन हा माझा आवडीचा भाग असल्यामुळे तिथे काम करतो. प्रतीक थिएटर्स म्हणून आमची एक छोटा नाटकवाल्यांचा गट आहे, सगळीकडे असतो तसा, त्याच्यात मध्ये पहिल्यापासून करत होतं का छंद? त्यातच विचारते तुम्हाला. खूप पहिल्यापासून करत, कॉलेजमध्ये करत होतो. मग ते इथे कॉलेजमध्ये असताना वाईला येऊन करत होतो, आणि त्यामुळे ते चालू राहिलं. अजून कोणते कोणते छंद? वाचन, प्रवास, लिखाण आणि भाषांतर करतो मी खूप. लिखाणाच्या भागाचं नाहीये. इंडियन जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजी अशी प्रत्येक वेगवेगळ्या स्पेशालिटीची जर्नल्स असतात, म्हणजे मासिकं असतात थोडक्यात. आता जे गायनेकोलॉजीचं मासिक आहे त्याच्यामध्ये भारतभरातले आणि अगदी जगभरातनं सुद्धा कोणीही तिथे पाठवू शकतं. त्यांनी काय जे संशोधन केलंय, काय अभ्यास केलाय ते त्या मासिकासाठी म्हणून पाठवतात, आणि ते दर महिन्याला ते मासिक प्रकाशित होतं. मग तो अभ्यास जे आता ते असे शेकड्याने येतात त्यांच्याकडे, त्यामुळे ते प्रकाशित त्यातले कुठले करायचे, त्यात काही त्रुटी आहेत का हे तपासण्यासाठी एक त्यांचं मंडळ असतं, त्याला म्हणतात पियर रिव्ह्यू. आणि अशा पद्धतीने समजा पियर रिव्ह्यूड जर्नलमध्ये तुमचा पेपर पब्लिश झाला तर तो एक फार मोठा सन्मान किंवा महत्व त्याला खूप आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये असतं, म्हणजे अगदी इंग्लिश आणि मराठी या भाषा विषयात सुद्धा असे जर्नल्स असतात आणि पियर रिव्ह्यू कमिटीज असतात. त्या तज्ज्ञांनी आधी तर चाळणी लावून मग त्यातनं जे सिलेक्ट होतात तेच पेपर्स पब्लिश होतात. तशा पियर रिव्ह्यू कमिटीवर काम करण्यासाठी जे मंडळ आहे त्याच्यामधला मी एक सदस्य आहे.
खूप चांगलं काम आहे, म्हणजे अभिमान आहे आम्हाला. वाईतले आमचे करतायत शंतनू दादाच म्हणते, अगदी माहेर म्हणल्यावर मी सांगितलं माहेरचा वैद्य. सर अजून काय सांगताल लोकांबद्दल की आरोग्याबद्दल, म्हणजे हेल्थ इज वेल्थ किंवा आरोग्यम धनसंपदा, त्याबद्दल काय बोलतात? नाही, आरोग्य धनसंपदा हे बरोबरच आहे, पण धनसंपदा ही सुद्धा आरोग्यासाठी आवश्यक असते, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे जसे तुम्ही बघा, जे देश पुढारलेले आहे, ज्यांचं दरडोई उत्पन्न जास्त आहे, अशाच देशांमधलं सरासरी आयुर्मान जास्त आहे काय. त्यामुळे आरोग्य राखण्यासाठी सुद्धा काहीतरी खर्च करावा लागतो. मग तो योग्य आहाराच्या रूपाने असेल किंवा विम्याच्या रूपाने असेल, किंवा खूप महत्वाचा प्रश्न आपल्याकडचा की वाहतुकीची शिस्त, योग्य पद्धतीने वाहन चालवणं, ही जी लहानपणापासून अंगी बाणवावी लागते, ती नसल्यामुळे सुद्धा अनेकांचे आरोग्य मातीमोल होऊन जातं. कारण स्मॉल ऍक्सिडेंट कॅन डिव्हास्टेटिंग इफेक्ट तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या अर्थ याच्यावर होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आता हे तुम्ही बोलताय तसं तरुण पिढीबद्दल पण सांगा, मग तरुण युवा युवतींसाठी. नाही, युवतींसाठी मी एवढंच सांगेन की तुम्ही जबाबदारीने इंटरनेटचा आणि मोबाईलचा आणि कॉम्प्युटरचा वापर करायला पाहिजे. लाईक आय टोल्ड यू की शेवटी काय आहे, वयात येणं याचा अर्थ दाढीमिशा येणं आणि पाळी येणं इतका मर्यादित घेणं चुकीचं आहे. वयात येणं याचा अर्थ तुमची मूल्य, नीतिमूल्य तुमची तुम्ही ठरवता येणं तुम्हाला. यू हॅव टू ग्रो इन टर्म्स ऑफ एथिक्स अँड व्हॅल्यूज, आणि यू शुड डिराईव्ह युअर ओन व्हॅल्यूज. दुसरा कोणी तुम्हाला शहाणपणा सांगायला तिथे येणार नाही, आणि तरुण वयातल्या पोरांना कोणी दुसऱ्याने सांगितलं पटणारही नाही ना ऐकणारही नाही. सो ही जी नीतिमूल्य आहे, जी एथिक्स आहेत, जे व्हॅल्यूज आहेत, ते तुमचे तुम्ही डिराईव्ह करून ते आचरणात आणणं, याचा अर्थ वयात येणं असा होतो. मग तुम्ही आपोआपच जबाबदारीने आणि विवेकी दृष्टिकोनातून सगळीकडे बघायला लागता. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर खूप छान वाटतं, म्हणजे तुमच्याशी गप्पा मारताना एवढं मस्त वाटतंय ना, अगदी छान वाटलं. म्हणजे जे विषय म्हणले तुम्ही, इतके लोकांपर्यंत ते चांगले बेसिस गेले, म्हणजे चांगले पोहोचतील ते. अजून काय सांगताल तुम्ही? तुमचं मत मांडा आता. मी इतक्या वेळ मी माझी बडबड करते, आता तुम्ही तुमचं मीच बोलतोय म्हणून म्हणलं तुमचं पण सांगा की काय आहे दृष्टिकोन, काय जगात किंवा इतरांनाही काय संदेश देतात तुम्ही? नाही, मी काय संदेश बिंदेश काय देणार नाही. मी काय करतो ते सांगतो. मला असं वाटतं की जेव्हा मी लिहितो ना, मग ते स्त्री आरोग्य संदर्भात असेल किंवा एखादं ललित निबंध असेल, लेख असेल, बहुतेकदा माझं लिखाण हे विज्ञान विषयक असतं, शिकत होते. बरं, जे किशोर मासिकात तुमचा लेख येत होता तो वर्षभर चाललेला, त्यात तुम्ही काय लिहिलेलं सर? नाही, ते किशोर मासिक नाही, हे मुलांसाठी राज्य शासनातर्फे प्रकाशित होणारं मासिक आहे, आणि ते खूप मुलांपर्यंत जातं. आणि मी लहान असल्यापासून, म्हणजे 4थीत असल्यापासून त्या किशोर मासिकाचा वाचक आहे, तो आजपर्यंत आहे. आज 14 नोव्हेंबर आहे ना, आज किशोरचा वाढदिवस आहे आणि 50वा वाढदिवस आहे. म्हणजे किशोर 50 वर्षाचा किशोर झाला. तर त्या किशोर मासिक मी तेव्हापासून वाचत आलोय, आणि खूप छान माहिती त्यावेळी त्याच्या अजूनही येते अर्थात, त्यावेळेला त्याच्यामध्ये यायची. आणि मला आठवतंय, सुरेश मथुरे म्हणून एक लेखक होते, त्यांनी ज्ञानवृक्षाच्या पारंब्या नावाचं एक सदर तिथे लिहिलं होतं, आणि त्याच्यामध्ये भारतीय वैज्ञानिकांबद्दल माहिती होती. म्हणजे कणाद मुनींबद्दल त्याच्यामध्ये माहिती होती, भरत मुनींबद्दल सुद्धा होती, नाट्यशास्त्र लिहिणं, अशा सगळ्या मुनींबद्दल माहिती होती. आणि ते ज्ञानवृक्षाच्या पारंब्या आणि विज्ञानाचे वाटाडे म्हणून आणखी एक सदर होतं, त्याच्यामध्ये त्यांनी पुरातन ग्रीक आणि युरोपियन शास्त्रज्ञांबद्दल लिहिलं होतं. म्हणजे पायथागोरस बद्दल मी तिथे पहिल्यांदा वाचलं, कोपर्निकस बद्दल मी त्या लेखमालेत पहिल्यांदा वाचलं, आणि मला ती खूप आवडायची लेखमाला. आणि मला वाटतं विवा शिरवाडकरांचे भाऊ वसंत शिरवाडकर ते संपादकही होते बहुतेक, पण ते असे विलक्षण जग नावाचं त्याच्यामध्ये सदर लिहायचे, आणि तिथे सगळ्या जीवसृष्टीबद्दल आणि सगळ्या पृथ्वीबद्दल खूप रंजक माहिती असायची. त्यामुळे हे सगळं लिखाण मला अगदी तेव्हापासून मनामध्ये रुजून बसलं. मग जेव्हा मला त्या किशोरच्या संपादकांकडनं विचारणा झाली की तुम्ही किशोरसाठी लिहाल का, तेव्हा मला असं वाटलं की लिहिणं हे तर माझं कर्तव्यच आहे,
म्हणजे जे ऋण आहे किशोरचं माझ्यावरती, आपले विचार आणि हे घडवण्यामध्ये त्याची थोड्याफार प्रमाणात परतफेड करायची ही संधी आहे. मग त्यांना म्हणलं मी लिहीन, पण मग चर्चेतनं असं झालं की विज्ञान म्हणजे काय अशा नावाची लेखमाला लिहायची म्हणून. ते अशासाठी की विज्ञान म्हणजे काय असं शाळेतल्या पोरांना विचारल्यानंतर पोरं सांगतात की हे इंटरनेट, स्कूटर, सॅटेलाइट अँड ॲटम बॉम्ब, काय जे आसपास दिसेल त्याची नावं सांगतात. आणि त्यात चुकीचं काही नाही. हे सगळं विज्ञान जरी असलं तरी हा विज्ञानाचा हा प्रत्यक्ष वापर आहे, उपयोजन आहे, अप्लाइड सायन्स आहे. पण विज्ञान जेव्हा एखाद्या गोष्टीचा शोध घेतं, त्या शोधामागे ना काहीतरी एक विचारधारा आहे, एक पद्धत आहे. या वैज्ञानिक पद्धतीची माहिती मात्र कुठल्याच पुस्तकात नसते अशी दिलेली व्यवस्थित, म्हणजे मुलांच्या शालेय पातळीवरच्या. त्यामुळे मी असं ठरवलं की मुलांच्या पातळीवर जाऊन त्यांना समजेल अशा पद्धतीने हे लेख लिहायचे. आणि मग वर्षभर ही लेखमाला आम्ही चालवली आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. आणि लॉकडाऊन होता त्यामुळे खरं तर अंक फार कमी लोकांपर्यंत गेले, कारण सगळं बंदच होतं. पण तरी देखील खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि शिक्षकांच्या गटांमध्ये वगैरे हे लेख फिरत होते. आणि मुलांचेही मला फोन यायचे, अजूनही येतात. आता अजून डिसेंबर महिन्यातला अंक आला की पुन्हा येतील. मुलांचेही फोन यायचे. आणि त्यामुळे मला वाटतं की हे खूप महत्वाचं काम झालंय. जयंत नारळीकरांच्या वाचनामध्ये आणि मंगलाताई नारळीकरांच्या वाचनामध्ये हे सगळे लेख आले. त्यांचं असा अभिप्राय दिला की हे लेख मुलांनी नाही मोठ्यांनी पण वाचण्यासारखे आहेत. पण तो खूप छान ती लेखमाला झाली. तुम्ही आता म्हणता ना की किशोरनी जे पेरलेलं, तसंच आपल्या इथे वसंत व्याख्यानमाला, म्हणजे आपण लहानपणापासून ते एवढे मोठे मोठे वक्ते येत होते, ते कुठेतरी पेरलेले ते आता उगवत आहे. आपण थोडंसं ते आपलं पेरलं गेलं म्हणून आपण बोलू शकतो. हे खूप महत्वाचा संस्कार आहे ना, की लहान मुलांना भले तो समोरचा माणूस काय बोलतोय हे जरी कळलं नाही तरी काहीतरी तरी मनामध्ये जिरवतं आणि जात असतं, ते कानावर अगदी पडत असतात. एवढं तरी होतं ना की आपण बाबा नियमितपणे लायब्ररीत जायला पाहिजे, किंवा भाषण कुठे असेल तर जाऊन ऐकायला पाहिजे. आणि नंतर त्यांना आठवतं की हा त्यावेळेला शरद पवार आले होते बरं का, किंवा काय अजून जयंत नारळीकरांचं भाषण ऐकलं बरं का. असं त्यांना काय ऐकलं ते कदाचित आठवणार नाही, पण नंतर ते त्यांना आयुष्यभराची एक शिदोरीच आपल्यावर म्हणजे आपल्या वाईचे संस्कार म्हणता येतील की हे सगळं आपण घडत गेलो. हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. एवढा तुमचा वेळ दिला मला. नीलम टॉक शो मध्ये तुम्ही तुमचे विचार मांडले. खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. नीलम टॉक शोला आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मुलाखत खूप छान घेता. हातात कागद न घेता मुलाखत घ्यायची या कल्पनेनेच मला कसं तरी होतं, पण तुम्ही तर एकदम आपल्या गप्पा रंगवत आणि फुलवत गेल्या. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद सर. नीलम टॉक शोला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नीलम टॉक शो. खूप खूप धन्यवाद.